हल्ली लोकांमध्ये पोलीस हा एक नंबरचा शत्रू आहे अशी भावना तयार व्हायला लागलेली आहे. पण टाळी एक हाताने नाही वाजत. चूक आमची आहे तशी त्यांची पण आहे. जनतेनं नियमानं वागायचं ठरवलं तर काय बिशाद आहे पोलिसांची विरुद्ध जायची. लोकांमध्ये पोलिसाबद्दल आता वचक राहिलेला नाहीये. कसा राहणार वचक? कारण जनता, राजकारणी आणि गुंड यांनाच तो नकोसा झालेला आहे. खरं सांगायचं तर लोकांची एकमेकांना समजून घेण्याची, सांभाळण्याची वृत्तीच संपली आहे. एवढ्या तेवढ्या कारणासाठी लोक भांडायला उठतात. माणूस मुंबईचा असो किंवा बाहेरगावचा, घरातून बाहेर पडतो तो मारामारीच्या आवेशातच. माझ्या नोकरीचा पहिला दिवस मला आठवतोय. पहिल्या दिवशी माझ्या वरिष्ठांनी मला प्रेमाने इतक्या शिव्या घातल्या की नंतर वरिष्ठ प्रेमाने गोड बोलायला लागले तरी मला भीती वाटायची, काहीतरी चुकल्यासारखं वाटायचं. आपण नसलेल्या वर्दीचा अभिमान पुढल्या काही वर्षात आमच्या जुन्या झालेल्या वर्दीच्या रंगासारखा उतरला. बरेचदा असं वाटायचं की सोडून द्यावी ही नोकरी. पण एखाद्या अधिकाऱ्याला असं बक्षीस मिळालं की वाटायचं की आपल्याला पण असं बक्षीस मिळावं. आपलं डिपार्टमेंट राजकारण आणि राजकारणी यांच्यापासून दूर ठेवा आणि मग बघा आमचे पगार वाढवा, म्हणजे वर कमाईचा विचार सुद्धा कोणाच्या मनात येणार नाही. आमची राहण्याची घरं बघा, आमच्या कामाचे तास बघा, आमची शस्त्र बघा. कशाला मेळ नाही साहेब, काही नाही. घरामध्ये बायको खुश नाही, चौकीमध्ये साहेब. गडी आपलं सतत स्ट्रेस मध्ये. आपल्या पोरांचं कसं होणार, आपलं म्हातारपणात कसं होणार, पोराची शिक्षण कशी होणार, त्यांना नोकरी कशी मिळणार, त्यांची लग्न कधी होणार, आणि या सगळ्याचा आपण खर्च कसा करणार. मग आमच्यातला गडी या सगळ्या गोष्टींच्या मागे लागतो. व्यसन म्हणू नका, वर कमाई म्हणू नका, गुन्हेगाराला सोडून सामान्य माणसाला अडकवणं म्हणू नका. कशाला मागं बघत नाही. शेवटी तो मेंटल होतो. माझी साहेब लोकांना एकच विनंती आहे की आमच्याबद्दल जरा सेंटिमेंटल होऊन विचार करा.